Hello friends, welcome you all to Gnandeep Academy's Polity Simplified series. आर्टिकल 34 खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. आपण बुकमध्ये रीड करताना आपल्याजवळ अर्थ वेगळा असतो, मात्र या ठिकाणी आर्टिकल प्रेझेंट करताना खूप इंटरेस्टिंग आहे. आर्टिकल 34 कशाबद्दल आहे मी अगोदर थीम सांगतो. आर्टिकल 34 इज अबाउट मार्शल लॉ. मार्शल लॉ आलं लक्षात? नाही. मार्शल लॉ आणि एमर्जन्सी दोन्हीमध्ये फरक आहे. एमर्जन्सीमध्ये तुमचं डे टू डे लाईफ बिलकुल अफेक्ट होत नाही, काहीही अडचण नसते, सगळं परफेक्टली चाललेलं असतं, तुम्ही सगळं नॉर्मल असतं. फक्त काय आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह लेवलला काही गोष्टी बदललेल्या असतात. मार्शल लॉमध्ये मात्र तुम्हाला बाहेर रस्त्यावरती येण्याची परवानगी नसते. फॉर एक्झाम्पल आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट अफस्पा. आर्मी मार्च करते, CRPF जवान मार्च करतात, पॅरामिलिटरी फोर्सेस मार्च करतात. थोडक्यात काय, मिथूनच्या पिक्चरमध्ये जेव्हा सगळीकडे सगळे त्या आर्मीचे लोक फिरत असतात आणि मिथून त्या सायकलच्या पाठीमागे उभा राहून गोळ्या मारत असतो बघा, दॅट इज कॉल्ड ॲज आर्म्ड फोर्सेसचा मार्शल लॉ. मग थोडक्यात काय आहे तर आर्टिकल 34 काय सांगतं की जेव्हा मार्शल लॉ लागू झाला असेल त्यावेळेस तुम्ही रस्त्यावरती बाहेर पडून हा माझा फंडामेंटल राईट, मी भाषण करणार, रस्त्यावर चालणं माझं स्वातंत्र्य, मी असं करणार, असं चालणार नाही. मार्शल लॉ लागू असताना फोर्सेसमधल्या, ब्युरोमधल्या, आर्म फोर्सेसमधल्या लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या कोणत्याही पर्सनकडनं जर तुम्हाला कोणताही इजा झाली, कोणतंही नुकसान झालं तर यामध्ये तुम्हा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळणार नाही. मार्शल लॉमध्ये तुमच्या फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन होईल याची शाश्वती बिलकुल नाही. फक्त महत्त्वाचं काय आहे, या पर्टिक्युलर केसमध्ये ज्या पर्सनकडनंही नुकसान झालंय, फोर्सेसमधल्या, ब्युरोमधल्या, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या युनिटमधल्या त्या पर्सनला मात्र नुकसान भरपाईची गॅरंटी सरकार स्वतः देतं. काय म्हणतं पाहूया. सी काय आर्टिकल 34 हे आहे, रेस्ट्रिक्शन ऑन राईट्स. तुम्हाला जे राईट्स मिळालेत त्याच्यावरती असणारं रेस्ट्रिक्शन ऑन राईट्स कॉन्फर्ड बाय दिस पार्ट वाईल मार्शल लॉ इज इन फोर्स इन एनी एरिया. थोडक्यात भारतातल्या कोणत्याही प्रदेशामध्ये जर मार्शल लॉ लागू केलेला असेल तर त्यावेळी पार्ट 3 ने तुम्हाला दिलेले जे सगळे फंडामेंटल राईट्स आहेत, या फंडामेंटल राईट्सवर काय रेस्ट्रिक्शन येईल त्याच्याबद्दलची सगळ्यात मेन तरतूद आर्टिकल 34 मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हणतं आर्टिकल 34 आपण स्टडी करूया. सी आर्टिकल 34 सेज नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन दी फोरगोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट. म्हणजे आत्तापर्यंत आपण पार्ट 3 स्टडी करत असताना, फंडामेंटल राईटचा पार्ट स्टडी करत असताना आत्तापर्यंत इथं काय दिलंय याचा काही विचार न करता, काय झालं हे सगळं सोडून द्या, याचा विचार न करता पार्लमेंट मे बाय लॉ इंडेमनिफाय एनी पर्सन. इंडेमनिफाय म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं तर त्याला भरपाई देणं. इंडेमनिफाय एनी पर्सन मात्र कोणता पर्सन, इंडेमनिफाय एनी पर्सन हु इज इन दी सर्व्हिस ऑफ द युनियन और ऑफ अ स्टेट और एनी अदर पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ any act done by him in connection with the maintenance of restoration of order in any area within the territory of India where martial law was in force or validate any sentence passed, punishment inflicted, forfeiture ordered or other act done under martial law in such case. म्हणजे या पर्सनकडनं इतर कोणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर ज्या पर्सनला नुकसान झालंय त्याला फायदा मिळणार नाही. स्टेटसाठी काम करणाऱ्या या व्यक्तीला मात्र सरकारकडनं कम्प्लिटली नुकसान भरपाई दिली जाईल, तर त्याचं नुकसान सगळं त्याला परत केलं जाईल. हे हा पर्टिक्युलर आर्टिकल सांगतं. लक्षात घ्या, मार्शल लॉ इन फोर्स असताना तुम्ही त्या ठिकाणी फिरू शकत नाही, किंवा माझा फंडामेंटल राईट आहे तो तुम्ही मार्शल लॉ लागला त्याच ठिकाणी जर डिमांड करत असेल तर हे तुम्हाला बिलकुल मिळणार नाही. हे आर्टिकल 34 क्लिअरली मेन्शन करतात. थँक्यू.